खोबरावडी बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य ते आपण बघू. इथे घेतलेलं मी खवलेलं खोबरं, त्यात बदाम आणि पिस्ते, 1 कप साखर, थोडीशी मलाई, इथे घेतले पाणी, इलायची आणि थोडंसं साजूक तूप. मी इथे छोटं पातेलं घेतलेलं आहे, त्यात मी टाकणार आहे पाणी. त्यात घेतलेली साखर मी टाकणार आहे. आणि ही साखर आपल्याला पूर्ण पगळून त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. पूर्णपणे एकतारी पाक तयार होण्यापर्यंत आपल्याला गरम करायचं आहे. इथे पाकाची जी काय पद्धत आहे ती खूप अचूक पणे केली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्या वड्या ही छान जमतील. अशा पद्धतीने आपला पाक रेडी आहे. आपण बघतो की एक तार पूर्ण झालेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि खोबरं परतवण्यासाठी घेऊ. इथे आता आपण घेतलेली आहे कढई, यात आपण खोबरं टाकणार आहोत. गॅस चालू करू. यात पहिले आपण तूप टाकू थोडंसं, आणि त्यात टाकू खोबरं. खमंग असं आपण परतून घेऊ. ह्या वड्या तुम्ही उपवासासाठी सुद्धा वापरू शकता, म्हणजेच खाऊ शकता. आता येते ऋषीपंचमी. ऋषीपंचमीला आपण दुसरं काही खात नाही, तर खोबरी वडी बेस्ट ऑप्शन आहे आणि सगळ्यांना आवडतेही. जेव्हा खोबऱ्याचा असा खमंग वास येतो तेव्हा खूप छान त्याला टेस्ट येते खाण्यासाठी. नंतर यात मी टाकणार आहे इलायची. ही आपण छान अशी मिक्स करून घेऊ. छान वास येतोय. इलायची टाकल्यानंतर आपण छान पुन्हा एकजीव करून घेतलं आणि लास्टला आपण टाकणार आहोत त्याला अजून मलाई. मलाई ऑप्शन आहे, आवडत असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल. मलाई मी यासाठी टाकली की त्याचं जे काही टेक्स्चर आहे ते खूप छान येतं आणि चवही छान लागते. अशा पद्धतीने आपलं खोबरंही परतून झालेलं आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत पाक. हे यात मी टाकते पाक. पाक टाकल्यानंतर आपल्याला पीठ पोझिशनमध्ये मिक्स करायचे आहे.
पुन्हा गॅस चालू करून थोडंसं परतवून घेऊ. आता जोपर्यंत एक पूर्ण गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला पसरवायचा आहे. आता याला आपण ट्रेमध्ये काढून घेऊ वड्यांसाठी. ट्रेमध्ये मी पूर्ण तूप खाली टाकते जेणेकरून वड्या ही चिकटणार नाही. त्या हातानेच पसरवते आहे. पहिला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता मी हे ट्रेमध्ये आपण हे मिश्रण टाकू. यात तुम्ही कलरही यूज करू शकता, पण मला नाही आवडत त्यामुळे नाही यूज केला. आणि आता आपण त्यावर बनवून गार्निशसाठी बदाम पिस्ता टाकू. आणि ह्या ट्रेला आपण थंड होईपर्यंत तसंच ठेवू आणि मग त्याला कट करू. हे आपली वड्या थंड झालेल्या आहे. आता आपण हे कट करून घेऊ. छान पद्धतीने कापल्या जातात त्या. मस्त एकदम छान जमलेली आहे आपल्याला वडी. हे जे कडेचं आहे ह्या एक्स्ट्रा भाग आपण काढून घेऊ. तुम्ही याला त्रिकोणीही कापू शकता. खूप छान टेक्स्चर आलेला आहे. अशा पद्धतीने आपली वडी रेडी आहे. अशी खूप सुंदर अशी वडी आपली तयार आहे. खूप सुंदर आपली वडी तयार आहे. आणि जर वडीचा कलर तुम्हाला पूर्णपणे सफेद पाहिजे असेल तर तुम्ही याला मधुर जी साखर आहे, मधुरची जी साखर आहे ती यूज करा. ती खूप सुंदर सफेद असते. तर त्यामुळे वडीचा कलरही खूप पांढरा शुभ्र येतो. मी इथे साधी साखर यूज केली त्याच्यामुळे याचा कलरही पूर्ण सफेद आलेला नाही आहे. पण घरगुती सामानामध्ये तयार केलेली ही वडी अतिशय साधी आणि सोप्या पद्धतीने नक्की करून बघा.